नमस्कार, मी विद्या विवेक बडके. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुरुवातीला नमस्कार आणि लागलीच आपल्या स्वतःचं नाव. पण आता विद्यार्थी मित्रांनो म्हणजे 10वी इंग्रजी माध्यमांचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मी एक उपक्रम करण्याचं ठरवलेलं आहे. आणि तो उपक्रम म्हणजे मराठी विषयांचा. या मराठी विषयामध्ये काही मराठी मुलं असतात, काही हिंदी असतात, काही जणांना अगदी मराठीची ओळखसुद्धा नसते. आणि कविता म्हटली की प्रत्येकांना त्याचं टेन्शन येत असतं. आणि म्हणून मी सुरुवातीलाच कवितांचा पोर्शन, ती कविता कशी वाचायची, आता तुम्ही म्हणाल वाचायची कशाला, पण कविता ही पाठ असावी लागते कारण तुम्हाला रिकाम्या जागा असतात. म्हणून 7 कविता ज्या आहेत त्यापैकी 3 अभंग जे आहेत त्या अभंगांविषयीची माहिती, त्याचप्रमाणे रिकाम्या जागा, एका वाक्यात उत्तरं, संदर्भासहित स्पष्टीकरण म्हणजे सरळ अर्थ लिहायचा आहे, आणि त्याचप्रमाणे 50 ते 60 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे. तर आपण आज सुरुवात करूया अभंगांपासून. हळूहळू आपण कवितासुद्धा घेणार आहोत. आणि ह्यामध्ये जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकणार आहात. तर आपण सुरुवात करूया. अभंगवाणी जी संतवाणी म्हणून आपण घेणार आहोत. यामध्ये 3 अभंग आहेत. आता संतवाणी 1 अ, ती आहे आजी सोनियाचा दिवस. संत कवी संत सेना महाराज. आणि हा अभंग श्री सकल संत गाथा अभंग क्रमांक 15 मधून घेतलेला आहे. सुरुवातीला आपण अभंग वाचणार आहोत आणि सरळ सोपा अर्थ त्यातला सांगणार आहोत. तर आपण अभंगाला सुरुवात करूया. आजी सोनियाचा दिवस, दृष्टी देखिले संतास. जीवा सुख झाले, माझे माहेर भेटले. अवघा निरसला शिण, देखता संत चरण. आजी दिवाळी दसरा, सेना म्हणे आले घरा. आता हे सेना कोण, तर संत कवी सेना महाराज. किती गोडवा आहे त्यांच्या अभंगामध्ये, त्यांनी लिहिलेल्या या परमेश्वराच्या दर्शनामध्ये. आता या अभंगामध्ये संत सज्जनांचा सहवास मिळाल्यानंतर जो आनंद आहे आणि जो आनंद या संत कवींना झालेला आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आजी सोनियाचा दिवस, दृष्टी देखिले संतास. संत कवी म्हणतात की आज सोन्यासारखा दिवस आहे. सोनं बघितलं की आपण म्हणतो 24 कॅरेट आहे का, म्हणजे ते शुद्ध आहे का, म्हणजेच हा सोन्यासारखा पवित्र दिवस आहे का, तर संतांच्या डोळ्याला त्या सर्व संतांचे दर्शन झालेले आहे. जीवा सुख झाले, माझे माहेर भेटले. संत कवींना या सर्व संतांना बघून इतका आनंद झालेला आहे, इतकं सुख मिळालं आहे की जणू काही त्यांना माहेरच भेटलेलं आहे असे वाटते. संत कवी म्हणतात, अवघा निरसला शिण, देखता संत चरण. शिण, शिण म्हणजे थकवा, टायर्डनेस. निरसला नाहीसा झाला, म्हणजेच या संतांचे चरण पाहिले त्यामुळे माझा जो टायर्डनेस होता, जो थकवा होता, तो दूर झालेला आहे. आणि हे सर्व संत जेव्हा माझ्याकडे आलेले आहेत तेव्हा संत सेना म्हणतात की जणू काही आज दिवाळी दसराच आहे. आता हा सरळ अर्थ आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या कवितेविषयीची प्रस्तावना कशी लिहायची आहे आणि त्याचप्रमाणे या कवितेमध्ये सरळ अर्थ जो आपण एक एक ओळीचा घेतलेला आहे त्या एक एक ओळीविषयीचा आपण अर्थ या ठिकाणी न घेता तो ब्रीफली घेणार आहोत. आजी सोनियाचा दिवस, संत सेना महाराज. प्रस्तावना. संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांचे
समकालीन संत सेना महाराज यांचा आजी सोनियाचा दिवस हा अभंग संतवाणीतील आहे. श्री सकल संत गाथा या खंडातून घेतलेला आहे. या अभंगात संत कवींनी सज्जनांच्या दर्शनाने, सोबत राहण्याने, हरिनामात गुंग होण्याने जो परम आनंद होतो त्याचे वर्णन केलेले आहे. आता या ठिकाणी मी अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. सज्जनांच्या दर्शनाने, सोबत राहण्याने, हरिनामात गुंग होण्याने जो परम आनंद होतो. तुम्ही या 3 पैकी एक वाक्य लिहिलं तरीही चालणार आहे. आपण आता हा जो अभंग आहे या अभंगाचे स्पष्टीकरण जे आहे, जे थोडे ब्रीफली केलेले आहे, याविषयी बघणार आहोत. मोठ्या एकादशीला म्हणजेच आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपुरात अनेक वारकरी विठू माऊलीच्या दर्शनास येतात. अवघे पंढरपूर हरिनामात गुंग झालेले असते. संतांचा जणू मेळाच भरलेला असतो. संतांच्या विचारांनी मनातील वाईट विचार दूर होऊन सद्विचारांचा, चांगल्या विचारांचा प्रकाश पसरलेला असतो, असे सेना महाराज म्हणतात. आता या ठिकाणी सेना महाराज हे जे आम्ही लिहिलेलं आहे त्याऐवजी संत कवी सुद्धाही लिहू शकता. बरोबर. आता आपण बघूया. आता ह्याच संदर्भाचं स्पष्टीकरणाचं पुढचं वाक्य. म्हणून संत कवी म्हणतात की संतांचा सहवास, त्यांचे दर्शन म्हणजे आज सोन्याचा दिवस आहे. दुसरा आपण बघतो आहे. संत सेना महाराज म्हणतात की पंढरपुरात येणाऱ्या संतांच्या सहवासाने, त्यांच्या दर्शनाने जणू माहेरच भेटले आहे. सासरी आलेल्या मुलीला जसे माहेरच्या माणसांचा सहवास लाभतो तसा आनंद सर्व संतांना एकत्र पाहून संत कवींना झालेला आहे. पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर प्रत्यक्ष विठू माऊली मला भेटली आहे, असा माहेर या शब्दातून विठू माऊली व संतांच्या सहवासातून प्रेमाचे भरते होणारा आनंद दर्शवलेला आहे. संतांच्या पायाचे दर्शन होताच संसारातला शीण दूर झालेला आहे. संत कवी म्हणतात की संतांच्या सहवासाने माझा आनंद गगनात मावत नाहीये. दिवाळी, दसरा हे सण जसे जीवनात आनंद आणणारे सण, भेदाभेद, गोरगरीब सर्वांच्या जीवनात आनंद आणणारे सण, तसाच आनंद संत सज्जनांच्या सहवासाने संत कवींना झालेला आहे. आता पुढे आपण बघणार पुन्हा. आता हा जर झाला आपला संपूर्ण अभंगाचा सरळ अर्थ, तो ब्रीफमध्ये झालाय. आता काही मुलं ही ब्रिलियंट असतात, काही मीडियम याचे असतात आणि काही ॲव्हरेजचे असतात, की त्यांना कवितेचा संदर्भ म्हटला की तो कठीण जातो. तेव्हा अशा विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधला तरीही मी त्यांना योग्य ते मार्गदर्शन लिहू शकणार आणि कसे लिहायचे हे मार्गदर्शन करणार आहे. ते मी लिहून न करता त्यांना ओरली सांगू शकेन. आता पुढचा प्रश्न आपल्या इथे येतो आहे. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. कोणता प्रश्न येतो आहे? रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. आपण कविता बघितली आहे, म्हणजेच हा संतांचा अभंग आपण वाचलेला आहे. तेव्हा पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, थोडाफार अभंग हा तुमचा पाठ झाला पाहिजे. बरोबर ना विद्यार्थी मित्रांनो? का तर रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला अतिशय सोयीचं केलेलं आहे. कुठलं?
तर तुम्हाला तिथे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यातला एक शब्द तुम्हाला त्यात लिहायचा असतो. आता मी रिकाम्या जागा लिहिलेल्या आहेत, तिथे मी फक्त फिलअप केलेलं आहे आणि कंसामध्ये जो शब्द आहे तिथे फक्त अंडरलाईन केलेला आहे. तो शब्द मी त्या काव्यपंक्तीत लिहिलेला नाही, तो तुम्ही स्वतः लिहायचा आहे. कारण लक्षात येत असेल की मी हे संपूर्ण माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे, याला DTP नाही की काही नाही. कारण यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना मला काय द्यायचं आहे हे लक्षात येतं आहे. तर पहिला प्रश्न सुरू करूया आपण. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. पहिला आहे आजी, फिलअप आहे दिवस, दृष्टी देखिले संतास. म्हणजे तुम्ही काय लिहिणार आहात? 3 ऑप्शन आहे, सोनियाचा, चांदीचा आणि भाग्याचा. यामध्ये तुम्ही आजी सोनियाचा दिवस, आता हे जर तुमचा पाठ असेल तर तुम्ही पटकन सोनियाचा लिहू शकता. दुसरं आहे अवघा निरसला, देखता संत चरण. आता निरसला पुढे तुम्ही काय लिहिणार आहात? मान क्षीण थकवा, तर तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार आहात क्षीण. अवघा निरसला क्षीण, देखता संत चरण. जीवा, फिलअप झाले, माझे डॅश भेटले. आता फिलअप डॅश हे शब्द मी बोलते आहे म्हणून येणारच आहे, पण त्याला ऑप्शन दिलंय दुःख, संसार, विठ्ठल, सुख, माहेर. मग तुम्ही लिहिणार आहात जीवा सुख झाले, माझे माहेर भेटले. चौथी रिकामी जागा आहे आजी, या ठिकाणी फिलअप आहे म्हणे आले घरा. आता मी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे, कारण यामध्ये 2 सणांची नावं लिहायची आहेत, होळी, दिवाळी, गणपती आणि दसरा. तुम्ही लिहिणार आजी दिवाळी, दसरा, म्हणे आले घरा. जसं पहिली आहे आजी दिवस, म्हणजे आजी सोनियाचा दिवस, आणि लास्ट याला आहे आजी, म्हणजे इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. तेव्हा अशा या काव्यपंक्ती तुम्ही थोड्या लर्न करून ठेवायला हव्या. आजी दिवाळी, दसरा, म्हणे आले घरा. दुसरा प्रश्न आपण घेतो आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे संत सेना महाराज यांना सुख केव्हा झाले? उत्तर आहे संत कवींना. आता मी इथे संत कवींना लिहिलेलं आहे, पण प्रश्नामध्ये संत सेना महाराज लिहिलेलं आहे, तर तुम्ही संत सेना महाराज देखील लिहू शकता. संत कवींना संत भेटल्यावर माहेरची जवळची माणसे भेटल्यासारखे सुख झाले. दुसरा प्रश्न आहे संत सेना महाराज यांचा सर्व थकवा कसा जातो? संत सेना महाराज हा शब्द तुम्ही लिहिणार आहात, कारण तो तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. म्हणजे संत कवी लिहिलं तर वी हा कुठला लिहायचा हा प्रश्न तुम्हा मुलांना पडतो, म्हणून प्रश्नात जे दिलेलं आहे त्यानुसारच उत्तर लिहिणं अतिशय योग्य आहे. संत सेना महाराज यांचा सर्व थकवा कसा जातो? तर संत कवींचा संतांचे चरण पाहताच सर्व क्षीण थकवा जातो. आता प्रश्नामध्ये मी थकवा हा शब्द लिहिलेला आहे, पण क्षीण म्हणजेच थकवा. तर तुम्ही यापैकी तुम्हाला जो सहज सोपा लिहिण्यासारखा शब्द वाटेल असा तुम्ही लिहायचा. आज सोन्याचा दिवस आहे असे का म्हटले आहे? उत्तर आहे आज संतांचे दर्शन झाले, त्यांना संतांचा सहवास लाभला, म्हणून आज सोन्याचा दिवस आहे असे म्हटले आहे. आता त्यांना म्हणजे कोण? तर संत कवींना. त्यांना म्हणजे कोण? तर संत कवींना. दिवाळी, दसरा या सणांचा अभंगात संत कवींनी उल्लेख का केला आहे? उत्तर आहे या सणांना सगळीकडे आनंद होतो, तसा आनंद संतांच्या घरी येण्याने संत कवींना झाला आहे. आता दिवाळी, दसरा म्हटलं की लहान थोर मोठे सर्व लोक आनंदी असतात, बरोबर ना? आणि म्हणून या सणांना सगळीकडे आनंद होतो, आनंद असतो, तसा आनंद संतांच्या
घरी येण्याने संत कवींना झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, आजी सोनियाचा दिवस. आता हा जो प्रश्न आहे हा मी मुद्दाम लिहिलेला आहे, म्हणजेच तुम्हाला लक्षात यावं की याचे रचनाकार कोण आहे. आजी सोनियाचा दिवस या अभंगाचे रचनाकार कोण? संत सेना महाराज या अभंगांचे रचनाकार आहेत. म्हणजे हा अभंग कोणी लिहिलेला आहे? संत सेना महाराजांनी. म्हणजे प्रस्तावना लिहिताना तुम्हाला पटकन रचनाकारांचं नाव आठवेल. आजी सोनियाचा दिवस हा अभंग कोणत्या खंडातून घेतलेला आहे? श्री सकल संत गाथा या खंडातून आजी सोनियाचा दिवस हा अभंग घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संत सेना महाराजांचे समकालीन संत कोण? तुम्हाला वाटेल हा प्रश्न कशाला दिलाय? तर प्रस्तावनेसाठी याही प्रश्नाचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. संत सेना महाराजांचे समकालीन संत कोण? संत ज्ञानेश्वर व संत नामदेव हे समकालीन कवी आहेत. आता मी हे 3 प्रश्न जे दिलेले आहे यामध्ये प्रस्तावनेत तुम्ही लिहू शकता, आजी सोनियाचा दिवस या अभंगाचे रचनाकार संत सेना महाराज आहेत. हा अभंग श्री सकल संत गाथा या खंडातून घेतलेला आहे. संत सेना महाराजांचे समकालीन संत संत ज्ञानेश्वर व संत नामदेव हे आहेत. म्हणजे तुमची जी प्रस्तावना आहे, जे इंट्रोडक्शन आहे, ते अतिशय अट्रॅक्टिव्ह झालं की नाही? नाहीतर काही मुलं ह्या कवींनी, या रचनाकारांनी ज्या भरमसाठ पद्यपंक्ती लिहिलेल्या असतात, कसली रचना केलेली आहे एवढं लिहितात, तर प्रत्येक कवींचं एवढं पाठ होणं शक्य होत नाही. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील पद्यपंक्तींचा संदर्भ देऊन सरळ अर्थ लिहा. आता संदर्भ म्हणजे प्रस्तावना, जी पुढच्या 3 प्रश्नांमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि सरळ अर्थ जो मघा कविता वाचल्यानंतर सांगितलेला होता, तो मी पहिल्यांदाच सांगितलंय की प्रत्येक, काय म्हणता येईल बरं त्याला, ब्रिलियंट म्हणा, स्कॉलर म्हणा, ॲव्हरेजला, मिडियल असे जे मुलं असतात त्या सर्व दृष्टीने हा विचार केला की आपल्या हातचा मार्क्स जाता कामा नये. तेव्हा मघा जे सरळ सरळ अर्थ सांगितला होता तोही तुम्ही लिहू शकता. आणि तो कसा लिहायचा, त्याला कसे मार्क्स द्यायचे, 1, 2, 3, 4 कशी स्टेप करायची, हे मी तुम्हाला आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नक्कीच सांगेन. पण तशी वेळ येता कामा नये, कारण मी सरळ अर्थ दिलेला आहे. अवघा निरसला शिण देखता संत चरण, हा जो पद्यपंक्तीचा भाग दिलेला आहे याचा संदर्भ आपण बघूया. संदर्भ, संत सेना महाराज यांचा आजी सोनियाचा दिवस या अभंगात संतांचे चरण पाहताच त्यांना झालेल्या आनंदाचे वर्णन अभिव्यक्त केले आहे. आता तुम्ही इथे वर्णन केले आहे हा शब्द लिहिला तरीही चालेल, परंतु अभिव्यक्त हा शब्द ज्यांना अधिक मार्क मिळवायचे आहेत किंवा जे प्रेझेंटेशन आहे त्यांनी लिहिला तर अतिशय योग्य आहे. सरळ अर्थ बघा, संतांचा सहवास नेहमीच आनंद देणारा आहे. संतांच्या चांगल्या विचारांनी मनातील वाईट विचार दूर होतात आणि संत कवींना संतांचे चरणकमल दिसले, चरणाचे दर्शन झाले. आता चरणकमल म्हणजे काय, तर सत्पुरुषांचे पाय, पायाचे दर्शन, म्हणून चरण म्हणजे पाय. चरणकमल दिसले, चरणाचे दर्शन झाले, म्हणून संत कवींचा क्षीण दूर झालेला आहे. म्हणून संत कवी म्हणतात, अवघा निरसला शिण देखता संत चरण. म्हणजे या ठिकाणी वर जी काव्यपंक्ती लिहिलेली आहे ती तुम्ही लिहिलीत तर याचे इम्प्रेशन वेगळं पडतं. दुसरं आहे,
जीवा सुख झाले माझे माहेर भेटले. संदर्भ आहे. आता या ठिकाणी मी पहिले कवीचे नाव लिहिले आणि या ठिकाणी मी पहिल्यांदा अभंगाचे नाव लिहिले. वरील ओळी आजी सोनियाचा दिवस या अभंगातून घेतलेला आहे. संत सेना महाराजांच्या या अभंगातून संत सहवास किती आनंददायी असतो याचे वर्णन केलेले आहे. बरोबर, म्हणजे हा झाला आपला संदर्भ. आता सरळ अर्थ मग मी सांगितलेलंच आहे की हा जो सरळ अर्थ आहे हा मी मग तुम्हाला सांगितलेला होता, पण ब्रीफली जो आहे तो बघा. पंढरपुरात अनेक संत एकादशीला येतात. संत सज्जन वारकरी विठ्ठल नामात रंगून जातात. अशा संतांचे दर्शन संत कवी सेना महाराजांना झाले आहे. त्यांना अतिशय आनंद झाला आहे. जसे सासरी आलेल्या मुलीला माहेरची माणसे भेटल्यावर आनंद होतो, तसा आनंद संत सहवासाने त्यांच्या चरणदर्शनाने संत कवींना झालेला आहे. यावरून विठाई माऊलीचे पंढरपूर हे संत सज्जनांना माहेरच वाटते असे दिसते. आता प्रत्येक संदर्भ स्पष्टीकरणामध्ये मी काहीतरी एकतर काव्यपंक्ती लिहिलेल्या आहे किंवा यावरून हा शब्द लिहिलेला आहे. इथे तुम्ही स्वतःचं मत देखील मांडू शकता, पण ते त्या अभंगाला अनुसरून असलं पाहिजे. तिसरं आहे आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा. संदर्भ आहे संत सेना महाराजांनी रचलेला आजी सोनियाचा दिवस हा अभंग आहे. या अभंगात संत सज्जन घरी आल्यामुळे संत कवींच्या परम आनंदाचे वर्णन केले आहे. सरळ अर्थ बघा. संत कवी म्हणतात आज सोन्याचा दिवस आहे. महत्त्वाचे जे शब्द आहे तिथे अंडरलाईन करायचं, पण अंडरलाईन करत बसायचं नाही. पहिले आपला पेपर कसा पूर्ण होईल याकडे लक्ष द्यायचं. सरळ अर्थ बघा. संत कवी म्हणतात आज सोन्याचा दिवस आहे, कारण आज माझ्या घरी संतांचे पाय लागले. माझे भाग्य थोर की आज त्यांचे चरणस्पर्श माझ्या घराला लागले. ते घरी आल्यामुळे दिवाळी दसरा या सणांमध्ये जसा आनंद होतो तसा आनंद संतांच्या घरी येण्याने संत सेना महाराजांना झाला आहे. दिवाळी दसरा हा सण सर्वजण साजरा करतात. तसेच आषाढी व कार्तिकी एकादशीला सर्व संतजन पंढरपुरात येतात. तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. सगळीकडे आनंदीमय वातावरण असते. सगळीकडे आनंदमय वातावरण असते आणि संत कवी संतांच्या सोबत आहेत. संतांचे पाय कवीच्या घराला लागले आहेत आणि म्हणून संत सज्जन घरी येणे म्हणजे जी दिवाळी दसराच आहे असे वाटते. आता मी इथे यावरून हा शब्द लिहिलेला आहे. मग तो कसा असला पाहिजे आनंद? यावरून साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे म्हणावेसे वाटते. आता हे अभंगातले किंवा काही कवितांमधले जर तुम्हाला काही पंक्ती माहिती असेल तर ते निबंध लिहिताना म्हणजे एसे लिहिताना किंवा त्याचबरोबर हे संदर्भ लिहिताना त्यांना अनुसरून असलेले काव्यपंक्ती, एखादं सुंदर असं सुभाषित तुम्ही लिहू शकता. जे मुलं पटकन पेपर लिहिणारे आहेत, पटकन म्हणजे एक प्रश्न लिहिला, लागलीच उत्तर लिहिलं आणि ब्लँक असं न लिहिता, त्यांना एक 15 ते 20 मिनटं पुढे मिळतात. अशांनी पेपर चेक करून व्यवस्थित अंडरलाईन मेन मुद्द्यांना करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे शेवटचा. खालील प्रश्नाचे उत्तर 50 ते 60 शब्दात लिहा.
आता 50 ते 60 शब्दात आहे, म्हणून मुलं विचारतात की मॅडम मग 50 ते 60 शब्दच आलेत पाहिजेत का? तर असं न करता तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे संपूर्ण अर्थपूर्ण होईल असा तो प्रश्न लिहिला पाहिजे. आणि मोठा प्रश्न लिहिताना त्यामध्ये 3 पॅरेग्राफ असले पाहिजे. 3 ते 4 पॅरेग्राफ हे कसे असले पाहिजे? तर पहिला असला पाहिजे संत कवी किंवा कवी यांचं नाव असलं पाहिजे. आता संत कवी किंवा कवींचं जर नाव आठवलं नाही तर या कवितेचे कवी म्हणून रिकामी जागा सोडायची नाही. त्यामुळे जेव्हा पेपर करेक्शनला घेतला जातो तेव्हा असं लक्षात येतं की या मुलाने इथे नक्कीच काहीतरी गडबड केलेली आहे. अतिशय खाडाखोड पण नको. खाडाखोड झाली असेल तर तिथे फक्त एक रेष तेवढी द्यायची, अगदी डार्क करायचं नाही. माझं सुद्धा काही चुकलं असेल तर तिथे मात्र तुम्ही मला माफ करायचं आहे मुलांनो. आता प्रश्न बघूया. संत सेना महाराज यांनी संतांच्या भेटीने होणाऱ्या आनंदाचे वर्णन कसे केले आहे? हा प्रश्न 2014 मार्चमध्ये येऊन गेलेला आहे. म्हणजे हा पुन्हा येणारच आहे. पण त्याचबरोबर फक्त एखादं सेंटेन्स फॉर्म चुकलेला, म्हणजे चुकला म्हणण्यापेक्षा जरा चेंज झालेला असतो. तर आता बघा, संत सेना महाराजांनी संतांच्या सहवासात मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन कसे केले आहे? सेम क्वेश्चन आहे. पुढे बघा उत्तर. आजी सोनियाचा दिवस हा अभंग संत सेना महाराजांनी रचलेला आहे. हा अभंग श्री सकल संत गाथा मधून घेतलेला आहे. या अभंगात संत कवींनी संतांच्या भेटीने होणाऱ्या आनंदाचे वर्णन केलेले आहे. संतांच्या सहवासाने मनाला नेहमीच आनंद होतो. संत सोबतीने मनाला नेहमीच प्रसन्नता लाभते. इथे तर संत कवींनी स्वतः संतांना पाहिले आहे. त्यामुळे आज सोन्याचा दिवस असे वाटते. ते म्हणतात की माझे मन इतके सुखावले आहे, आनंदित झालेले आहे, जणू माझे माहेर या संत भेटीने मला भेटले आहे असे वाटते. संतांच्या पायावर नमस्कार करताच, डोके टेकताच माझा क्षीण दूर झाला आहे. माझ्या घरी संतांचे आगमन झाल्यामुळे जणू काही आज दिवाळी दसराच आहे असे वाटते. यावरून हा पण शेवटचा पॅरेग्राफ इथे केला पाहिजे. यावरून संत प्रेमाची ओढ, संत सहवासात मिळणारा आनंद किती अवर्णनीय आहे असे दिसून येते. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कवीचं नाव लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे पहिला जो पॅरेग्राफ आहे हा तुमचा आहे पूर्ण कवितेविषयीचं, म्हणजेच अभंगाविषयीचं नाव, संत कवींचे नाव, त्यामध्ये कशातनं घेतलं आहे हे आणि कशाचा वर्णन केलं आहे. एक आयडिया तुम्हाला देते की जेव्हा आपल्याला लक्षात येत नाही की काय वर्णन केलेलं आहे तेव्हा प्रश्नामध्ये उत्तर असतं. कारण प्रस्तावनेला 1 मार्क असतं. मग ते उत्तर कसं आहे बघा. प्रश्न, संत सेना महाराज यांनी संतांच्या भेटीने होणाऱ्या आनंदाचे वर्णन कसे केले? कवीचं नाव पण आहे बरोबर. आता फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे की आजी सोनियाचा दिवस हा अभंग संत सेना महाराज यांनी लिहिलेला आहे आणि या अभंगात संतांच्या भेटीने होणाऱ्या आनंदाचे वर्णन संत कवींनी केलेले आहे. झालं. आणि आता जे रिपिटेशन झालं आहे सतत सतत सतत, त्यामुळे तुम्हाला तर भरपूर हा अभंग जो आहे याचं अर्थ देखील लक्षात आला असेल बरोबर ना. तेव्हा अगदी बिनदिक्कत तुम्ही विदाऊट लुकिंग या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. प्रस्तावना व्यवस्थित झाली आहे. शेवट देखील तुम्ही अशा पद्धतीने करणार आहात की अशा प्रकारे संत सेना महाराजांनी संतांच्या भेटीने होणाऱ्या आनंदाचे वर्णन केले आहे बरोबर ना. तर आता आपला हा पहिला अभंग झालेला आहे. या अभंगाचा अभ्यास सुद्धा तुम्ही नीट करणार आहात.
जर काही अडचण आली तर मी पहिलेच सांगितलं होतं की मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी इंग्रजी मीडियमच्या विद्यार्थ्यांनो, हा मराठीचा उपक्रम मी तुमच्या पुढ्यात आणलेला आहे. तो तुम्ही अधिकाधिक अभ्यास करून यशस्वी आणा. पुढच्या याला आपण दुसरा अभंग घेणार आहोत. तो म्हणजे संत कवी संत नरहरी सोनारांचा कृपा करी पंढरीनाथा. कारण आपल्यावर सुद्धा 10वीचा पेपर लिहायचा आहे, एकच नाही तर अनेक पेपर लिहायचे आहे. तेव्हा त्या पांडुरंगाची, त्या पंढरीनाथाची, आपल्या गॉडची कृपा आपल्यावर व्हावी असं तुम्हालाही वाटतं आणि मला सुद्धाही वाटतंय. तर पुढचा अभंग आपण, हा अभ्यास झाला तुमचा अभंगाचा पहिल्या की नक्कीच घेऊया. नमस्कार, धन्यवाद.